बाळासाहेब नाव पहिल्यांदा आठवल्यावर एक ताठरत्या कण्याचा मराठी माणूस आठवलाच पाहिजे जो मुंबईत राहतो त्याला. बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाप माणूस सगळ्यांचेच. त्यांच्या पुढे म्हणजे त्यांच्यासारखं माणूस शिवसेनेमध्ये मी अजून तरी कोणी बघितलं नाहीये. बाळासाहेब असते तर कोणाची हिंमत झाली नसती पहिली शिवसेना फोडायची. आणि आता ही फुटली तर मला आता वाटतं की दोघांनी काय झालं ते विसरून एकत्र यायला पाहिजे. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती. आज जन्मशताब्दी वर्ष आजपासून बाळासाहेबांचं सुरू होत आहे. माझ्यासोबत यावरच बोलण्यासाठी काही तरुण मंडळी आहेत. यांना बाळासाहेबांबद्दल काय वाटतं, त्यावेळची शिवसेना, आताची शिवसेना, एकूणच जी परिस्थिती आता निर्माण झाली आहे, राजकारण असेल किंवा एकूणच सगळ्या गोष्टी, याबद्दलची यांची मतं आपण जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगाल? बाळासाहेबांची आज 100वी जयंती आहे. बाळासाहेब म्हटल्यावर काय पहिल्यांदा तर आठवतं तुम्हाला? बाळासाहेब नाव पहिल्यांदा आठवल्यावर एक ताठरत्या कण्याचा मराठी माणूस आठवलाच पाहिजे जो मुंबईत राहतो त्याला. आणि बाळासाहेबांबद्दल लहानपणापासून जेवढं आम्ही ऐकत आलो आहे किंवा पाहत आलो आहे, तर एक असा खमका पाठिंबा जो मराठी माणसाचा या मुंबईमध्ये आपण मानू शकतो स्वतःला. तर त्यांच्याबद्दल ज्या काही गोष्टी ऐकल्या, त्यांची जे वर्तवणूक होती, त्यांचे जे विचार होते, त्यांनी बऱ्यापैकी मराठी माणसाला एक नवीन दिशा दिली होती आणि त्यांना खूप सपोर्ट केला होता त्यावेळेला. तर राजकारण म्हणलं की बाळासाहेबांकडे बघताना कधी राजकारण हे वाटायचंच नाही. म्हणजे तो एक आपण आपला पाठिंबा म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघायचो. कधी राजकारण जास्त त्यांच्या वागण्यातून किंवा त्यांच्या वेळेला असं वाटलं नव्हतं. पण आजकालचे शिवसेनेचा जर काही आपण प्रवास बघतोय किंवा ज्याप्रमाणे घडामोडी घडत आहेत, शिवसेना 1, शिवसेना 2 गट पडल्यात किंवा काय, पण विचारांचा वारसा जसा जपला पाहिजे होता तसा जपला कदाचित जात नाही. हे ॲज अ तरुण म्हणून आम्ही आता हे काळाची आम्ही पिढी म्हणून सांगू शकतो. कारण तोच वारसा जर तेव्हा त्या जोखा जपला गेला असता तर आज मराठी माणूस कुठच्या कुठे असता. असं नाही की अजूनही काही हालाकीची परिस्थिती आहे मराठी माणसाची, पण बाळासाहेबांचे विचार आपण पुढे चालवण्यामध्ये कुठेतरी थोडे अपयशी पडतोय असं वाटतं. कोण अपयशी पडते? म्हणजे आता 2 शिवसेना झाल्या जसं तुम्ही बघताय, तर ते म्हणतायत शिंदे की त्यांची खरा बाळासाहेबांचा वारसा ते चालवतायत, त्यांची खरी शिवसेना. उद्धव ठाकरे म्हणतायत आमची खरी शिवसेना. दोन्ही बाजूने जी शिवसेनेमध्ये फूट पडली आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मग आता शिवसेना म्हटली की बाळासाहेबांचं नाव त्याच्यासोबत आपोआप लागलं तर पाहिजेच. पण प्रत्येक सभेला बाळासाहेबांचा फोटो आपल्या स्टेजवर असतो किंवा प्रत्येक सभेमध्ये बाळासाहेबांचं आपण स्मरण करतो किंवा काय. तर तसं तर आपण बाळासाहेबांचं नाव घेऊन चालण्यापेक्षा विचार घेऊन कोण चालतं हे दोन्ही गटांकडूनही नाही कळत. म्हणजे कसं होतं की विचार घेऊन चालले असते तर मराठी माणसाला, भले शिवसेना 2 असू दे, पण मराठी माणसाला शिवसेना आपलीच वाटली असते. आज अर्धा मराठी माणसाला एक शिवसेना आपली वाटते, दुसऱ्या मराठी माणसाला दुसरी शिवसेना आपली वाटते. पण मराठी माणसासाठी शिवसेना ही कित्येक वर्ष बाळासाहेबांपासून एकच होती. हे मराठी माणूस पण आता विसरत चाललं आहे. सो कोण चुकते असं नाही म्हणता येणार, बट कुठून तरी तिथूनच सुरुवात आहे की मराठी माणसाचा विचार करण्यावर की प्रत्येकजण स्वतःचा विकास किंवा स्वतःच्या काय म्हणतात ते का सोयीप्रमाणे विचार बदलत चालले, त्यामुळे ते विचार हवे तसे पुढे जात नाहीत असं वाटतं. बाळासाहेबांच्या वेळेला जी शिवसेना होती, जे राजकारण होतं आणि आताचं राजकारण तुम्ही बघताय, काय फरक जाणवतो? काय दिसतं? त्यावेळेचं जे राजकारण व्हायचं किंवा आताचं जे राजकारण होत आहे, कुणीही कुठल्याही पक्षात जातोय, विचारधारा नावाची गोष्ट राहिलेली नाही आहे. काय वाटतं हे सगळं बघितल्यावर? बाळासाहेबांच्या वेळेचं राजकारण जेव्हा होतं तेव्हा आम्ही बरेच लहान होतो, पण जिथे तिथे वाघाचे ते तेव्हा पेंटिंग केलेले पोस्टर्स असायचे किंवा काय. पण तेव्हा एवढं माहिती होतं की भले ते सभेतून असू दे, प्रेस कॉन्फरन्स असू दे किंवा काही असू, बाळासाहेबांकडून तोंडातून निघालेला शब्द म्हणजे माहिती असेल की पुढचे 3 वर्ष 5 वर्ष हा ठामच राहणार आहे. आणि आताचा फरक हाच आहे की आता निघालेला शब्द पुढच्या सभेपर्यंत टिकून राहील की नाही याची आम्हाला एक कल्पना नसेल. हा फरक फक्त जाणवतो. तुम्ही कसं बघता? बाळासाहेब म्हटल्यावर तुम्हाला पहिले काय आठवतं? तुमची कशी ओळख आहे बाळासाहेबांची आणि काय काय तुम्हाला कसं बाळासाहेबांचा चेहरा म्हटल्यावर पहिल्यांदा तर काय आठवतं? मराठी माणूस, मराठी अस्मिता, याच्या पलीकडे काय आठवतं? बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राचे पहिलं नेतृत्व. आणि त्यांनी कधी राजकारण तर केलं नाही. म्हणजे त्यांचं शब्दात असायचं की 20% राजकारण आणि बाकी 80% समाजकारण. आणि ते मराठी लोकांना घेऊनच पुढे चालत होते. आणि मराठी माणसाचं म्हणजे पाऊल मराठी कणा आपला कसा पुढे जाईल, मराठी माणूस कसा पुढे जाईल, त्या संदर्भात ते नेहमी पुढे असायचे. त्यांचं राजकारण त्यांनी कधी केलंच नाही. आणि म्हणजे त्यांचा एक शब्द म्हणजे ती काळ्या दगडावरची पांढरी रेष असंच होतं. मग ते सांगितलं ते मराठी माणसांनी केलंच आहे. आणि आत्ताच्या ह्याच्यात मराठी माणसाचा टक्का घसरत चालला. म्हणजे इथले जे मराठी माणसं ते हद्दपार होत चालले. म्हणजे काही विरार, कल्याण वगैरे असे मुंबई सोडून ते बाहेर चालत चाललेत असं.
ताई तुला काय वाटतं बाय आत्ताचं जे पॉलिटिक्स बघते किंवा बाळासाहेबांच्या वेळेला एक राजकारणाला एक दिशा असायची एक आपण जर बघितलं तर एक राजकारण व्यवस्थितरित्या व्हायचं. आता तुम्ही तरुण मतदान करते, तू मतदान केलंय? आज सध्या तरी नाही केलंय. आता आपण नेक्स्ट इयर ओके, नेक्स्ट इयरपासून वगैरे करशील आता जे कुठल्याही निवडणुका लागतील तेव्हा. ॲज अ वोटर म्हणून तू या राजकारणाकडे बघते. बाळासाहेबांच्या वेळेला जे राजकारण व्हायचं आता ज्या प्रकारचं राजकारण होत आहे म्हणजे फक्त बाळासाहेबांचा फोटो घेऊन एक राजकारण केलं जातं की आमची शिवसेना खरी आहे, आमचे बाळासाहेब. काय वाटतं हे सगळं बघितलं? हे सगळं बघितल्यावरती तरी मला काही पॉलिटिक्समधलं ज्ञान नाही आहे. मी अज्ञानीच आहे. आणि मेन म्हणजे आम्ही तरुण पिढी आहोत, तर आम्हाला ह्या पॉलिटिक्सबद्दल जास्त काही माहितीच नाही आहे. पण बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाप माणूस सगळ्यांचेच. त्यांच्या पुढे म्हणजे त्यांच्यासारखं माणूस शिवसेनामध्ये मी अजून तरी कोणी बघितलं नाही आहे आणि त्यांच्यासारखं कोणी होऊच शकत नाही मेन म्हणजे. पण आता शिवसेना बाटल्यामुळे होप्स नाही आहेत आम्हाला. तरुण पिढीला तर नाहीच आहेत. खरं बोलायला गेलो तर तरुण पिढी आता तेच बघते की कोणतरी यावं त्यांच्यासारखं आणि जी मराठी माणसासाठी त्यांनी बोलतात ना पुढाकार घेतला होता मराठी माणसासाठी तसा घ्यावा. कारण की आता कोणामध्ये ती नाही आम्हाला जिद्द वाटत आहे. मराठी माणसं पाठी पडत चालले आहेत. सगळे आता येतात कोण UPचे मराठी म्हणजे कोणा मराठी येत नाहीये महाराष्ट्रात राहून सुद्धा. हे पण खूप चुकीचं वाटतं कधी कधी मराठी भाषेला घेऊन. तरी दोन भाऊ एकत्र आले ना, तू म्हणालीस कोणतरी यायला पाहिजे. दोन भाऊ राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर वाटतंय का आता महापालिकेचं महापौरपद तर त्यांना मिळालेलं नाहीये, सत्ता महायुतीची आली आहे, पण तरी मराठी माणसासाठी हे दोन भाऊ एकत्र उभे राहतील असं वाटतं का? बाळासाहेबांच्या व्यतिरिक्त कोणतरी यावं तू म्हणाली, मग ह्या दोघांकडे कसं बघता? ते त्यांनी घेतला पाहिजे तेवढा पुढाकार. मी असं नाही बोलते की कोण दुसरं आलं पाहिजे. मला असं पाहिजे म्हणजे मला तरी नाही सगळ्यांनाच पाहिजे की त्यांनी अजून जास्त पाऊल उचलले पाहिजेत. कारण की जेव्हापासून शिवसेना बाटली आहे तेव्हापासून खूप म्हणजे वाटच लागली आहे. मला तरी असं वाटतं. हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, माझं ओपिनियन मी सांगते ही गोष्ट. पण कोणती खरी शिवसेना वाटते तुला, उद्धव ठाकरेंची की आपली यांची एकनाथ शिंदेची? ऑब्व्हियसली उद्धव ठाकरेंची. पण एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही हिंदुत्वाचा जो वारसा आहे बाळासाहेबांचा आम्ही पुढे नेतोय आणि फक्त ते उद्धव ठाकरेंनी तर काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्व सोडलं वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त मुलगा असल्याने काही तुमची खरी शिवसेना होत नाही बाळासाहेबांची. याच्यावर काय वाटतं तुला? त्याच्याबद्दल तरी मी काही एवढं काही सांगू शकत नाही कारण की मला तर नाही आहे एवढा आयडिया नाही आहे अजून. तरी मी का त्यांचे इंटरव्ह्यूज बघितले नाहीत काहीच अजून बघितलं. आताच्या राजकारणाकडे बघून काय वाटतं, काय कधी सगळा चिखल झालाय राजकारणाचा हे बघून काय वाटतं? काय सांगशील बाळासाहेबांना? होपलेस म्हणजे बाळासाहेब ठाकरे नेक्स्ट लेवल. पण काय वाटतं मग बाळासाहेब आज जर असते तर हे सगळं असं झालं असतं का? काय वाटतं? बाळासाहेब आज असं असते तर पहिली गोष्ट ह्या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे आता लॉयल्टी फॅक्टर ह्या काळात खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळेला शिवसेनेसाठी जी लॉयल्टी होती, बाळासाहेबांची जी लॉयल्टी होती, तोंडातून शब्द निघाला की आम्ही करणार. ते कशासाठी आहे, आमच्यासाठी ते योग्य आहे की नाही हा विचार त्यावेळेला कोणी नव्हता करत. पण आता भले लॉयल्टी फॅक्टर डिवाईड झाल्या म्हणजे मराठी माणसंच लॉयल्टीच्या बाबतीत डिवाईड झाल्यामुळे आता जसं तुम्ही विचारलात की खरी शिवसेना कोणती किंवा काय, आणि त्याच्यामध्ये नंतर असे प्रश्न उत्तरं केले गेले की फक्त मुलगा असल्यामुळे ती खरी शिवसेना ठरत नाही किंवा काय. पण असं बघायला गेलं तर छोट्या मोठ्या राजकारणाच्या ह्याच्यात दोन्ही पक्षांकडूनही मग ते MIM असू दे, राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे किंवा इतर विरोधी पक्ष असू दे, कधी ना कधी तरी युती होता राहिली असेल तरी मिटिंग युतीचा प्रयत्न तरी झाला त्या सगळ्यांकडून. म्हणजे प्रत्येकाला जेव्हा पोळी भाजायची असते तेव्हा शेकोटी करायला लाकडं तर जमा करावीच लागतात, ही त्यातली घटना. सो तो जो तेव्हाची लॉयल्टी आणि तेव्हाचा तो एक खमकेपणा होता ना, तो आता फक्त मिसिंग फॅक्टर वाटतो. आता आम्हाला आवडतं राजसाहेब बोलतात, उद्धवसाहेब बोलतात, एक मराठी माणूस म्हणून आम्हाला खूप आवडतं की आमच्यासाठी बोललं जातं आहे. किंबहुना काही म्हणतात ना काही प्रमाणात केलं देखील, काही प्रमाणात बऱ्यापैकी केलं पण जातं. पण ते कधीपर्यंत करत राहील ना हे आम्ही शाश्वती देऊ शकत नाही जी बाळासाहेबांच्या वेळी देऊ शकत होतो की बाळासाहेब बोललेत म्हणजे होणार. मग आता निर्धास्त आहे असं आता नाही करू शकत. बाळासाहेब आज असते तर काय वाटतं जे सध्याचं राजकारण आहे ते थोडंसं वेगळं दिसलं असतं चित्र आपल्याला? बाळासाहेब असते तर कोणाची हिंमतच झाली नसती पहिली शिवसेना फोडायची. आणि आता ही फुटली तर मला आता वाटतं की दोघांनी काय झालं ते विसरून एकत्र यायला पाहिजे आणि मराठी माणसाचा विचार केला पाहिजे. म्हणजे आता जे झालं तुमच्यात जी शिवसेना फुटली, आमदार पळून गेले, नगरसेवक पळून गेले, ते विसरा आणि सगळं एकत्र या आणि पुन्हा नवीन आपली जी जुनी शिवसेना आहे ती पुन्हा चालू करा आणि मराठी माणसाचा विचार करा. बस आमचं एवढं. तर आपल्यासोबत एक तरुण आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाबाहेर आपण आहोत. तरुणांच्या प्रतिक्रिया घेतल्या, पण या तरुणाने बाळासाहेब ठाकरेंसाठी एक कविता लिहिली आहे पहिल्यांदा. तर तुला ही कविता लिहावीशी का वाटली ते सांग आणि त्यानंतरची तुझी कविता ऐकून दाखव.
म्हणजे लहानपणापासून आमच्या घरात सर्व शिवसैनिक असल्याकारणाने आमच्या कुटुंबावर म्हणजे आमचे संस्कारच बाळासाहेबांचे झालेत. आमच्या घरात बाळासाहेब देगेसाहेब यांचे फोटो आहेत, उद्धवसाहेब राजसाहेब यांचे म्हणजे पहिल्यापासून आमच्या घरात ते वातावरण असल्याकारणाने आमच्यात ती प्रेरणा जागू झाली एक मराठी माणूस. त्याच्यानंतर मी जेव्हा लिहायला लागलो छोट्या मोठ्या तर कोणावर लिहायचे तर मी बाळासाहेबांच्यावर आतोनात प्रेम करणारा माणूस आहे, त्यामुळे मला बाळासाहेबांचे विचार माझ्या कवितेतून मांडलं. तर सादर करू. माझ्या कवितेचं नाव आहे बालकडू. जे आपलं आहे ते आपल्या जवळच ठेवायचं, मुंबई आपली महाराष्ट्र आपला, मग इथे आपण का कुणाला घाबरायचं. बालकडू प्यालोत आपण, रडून आपलं नाही भागायचं, वाघावाणी जगलोत वाघावाणीच जगायचं. साहेबांच्या जाण्याचं दुःख शिवसैनिक सोडून कुणालाच नाही कळायचं, पण रडत बसलो तर ते आपल्या साहेबांनाच नाही चालायचं. म्हणून रडायचं नाही लढायचं. जय महाराष्ट्र. थँक्यू. ही सगळी तरुण मंडळी होती. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त एकूणच बाळासाहेब आज जर असते किंवा बाळासाहेब म्हटल्यावर त्यांच्यासमोर काय उभं राहतं, त्यांना काय वाटतंय हे सगळं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तुमची सुद्धा याबद्दलची काही जर एक्स्ट्रा मतं असतील ती कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे, लोकमत.